इथं आपण जे प्रॅक्टिस करतो तर ग्राउंड निघतं आणि आपण जर पोलीस भरतीला गेलो तर ग्राउंड का निघत नाही? त्याचं एक सगळ्यात मेन रिझन कारण काय माहिती का? लई पोरं आता लोकांचा माइंडसेट कसा आहे माहिती का? थोडी तब्येत जाडजूड असला, थोडी ढेरी असली, थोडंसं सुद शरीर असलं असं फुगेल तर मग अरे तब्येत भारी म्हणे तुझी, असं आहे. आता टी ची भरती आणि पोलीस भरती येणार आहे बघा, तर त्यासाठी मन लावून प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस सगळ्यात मेन गोष्ट आहे. आणि एक सगळ्यांचा कॉमन प्रॉब्लेम काय होतो माहिती का? इथं ग्राउंड निघतं 248वा दिवस आहे. तर काल गणपती बाप्पा गेले, पाऊस सुद्धा घेऊन गेले हो. पावसाने आज. तर चला ग्राउंडवर आलो. करण नाही आला. काल आपल्या गणपती मंदिराची मोठी रॅली निघली होती. मस्त ते आगोरी ते आणले होते नाचायला. मस्त हे झाली रॅली. पण काल एक सीन झाला, फटाका वाजला ते ठिणगी असते ना, ठिणगी इथं पडली, इथून डायरेक्ट खाली, शर्टातून खाली. तरी इथं थोडेसे जळालं म्हणजे बरी केस होते म्हणून वाचलं, नाहीतर सरळ चटका बसला असता. शर्ट होतं म्हणून आतमध्ये गेलं, टी शर्ट बिशर्ट असलं ना लागून खाली पडलं असतं ते. तर चला थोडं वाचलं काल. कारण नाही आला अजून, आज बॅलन्स नाही आहे फोनमध्ये, केला असता फोन त्याला. पण चला वर्कआउट चालू करू. तयारी झाली आपली आता. तर चला आता वॉर्मअप करायचं आपल्याला. तर एक गोष्ट आहे, आता टी ची भरती आणि पोलीस भरती येणार आहे बघा. तर त्यासाठी मन लावून प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस सगळ्यात मेन गोष्ट आहे. आणि एक सगळ्यांचा कॉमन प्रॉब्लेम काय होतो माहिती का? इथं ग्राउंड निघतं आणि पोलीस भरतीला गेल्यावर ग्राउंड निघत नाही. ही लई पोरांचा प्रॉब्लेम आहे. जिथं जेवढा परफॉर्मन्स इथं ओके येतो तेवढा तिथं येतच नाही. का बरं येत नाही ते आज तुम्हाला आपलं वॉर्मअप झाला ना तर एक क्लिअर करणार आहे, ते सांगू आपण तुम्हाला. तर तीच मेन गोष्ट आहे. पण एवढं आहे, 100% आपल्या मनापासून मेहनत करा, मनापासून प्रॅक्टिस करा आणि वॉर्मअप स्ट्रेचिंग कंपल्सरी करा. तर तुमचं सगळ्यात मेन आपलं वाक्यच आहे, वॉर्मअप स्ट्रेचिंग बाकी करू का नाही करू, वॉर्मअप स्ट्रेचिंग कंपल्सरी. हेच मेन आहे आपलं. तर चला वॉर्मअप करू आता. झाला कंप्लीट आपला. तर काल आपण एक रॅलीत होतो. तर रॅलीत जेवढे मित्र भेटले, पहिले आपले मसल होती ना,
म्हणजे फॅट फॅट होता थोडासा इकडं 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 चेस्टला बॅकला, तर म्हणजे तर तब्येत थोडी जास्त दिसत होती. आणि आता पूर्ण फॅट लॉस झाला आणि पूर्ण मसालाने जेवढी लागते आपल्याला तेवढीच आहे. तर आता पोरं काय म्हणे, तब्येत लय खराब केली म्हणे तू, काय करू राहिलात? मी म्हणलं काही नाही बुवा असंच आता. काय झालं काही नाही, बिमार होता का काय नाही असं म्हणत होते. तर त्यांना माहित नाही नेमकी फिटनेस कशाला म्हणते मेन गोष्ट. मेन गोष्ट तेच आहे. बुवा आता लोकांच्या माइंडसेट कसा आहे माहिती आहे का? थोडी तब्येत जाड-जूड असला, थोडी ढेरी असली, थोडंसं असं शरीर असलं असं फुगेल, तर मग अरे तब्येत भारी म्हणे तुझी असं आहे. आणि आपण असं हे झालो, तर एकदम फिट झालो, तर लोकांना वाटतं यार तू लय बारीक झाला, हे झाला. पण ते समजत नाही लोकांना अजून एवढं. कारण की विराट कोहली तब्येत बघा कशी आहे, पण सगळा फिट माणूस तो आहे. पण हे कळत नाही लोकांना. फिट आणि मसल कसं आहे ते समजतच नाही. त्याच्या अजून एक एक व्हिडिओ बनवू आपण, एक एक टॉपिक सापडला आपल्याला काल. तर चला, तर आता काय करू, करण तर नाही आला आपला वॉर्मअपचा म्हणजे आता वॉर्मअप तर झाला, आता जॉगिंग आहे. जॉगिंग चालू करू आणि त्याच्यानंतर मग आपलं वर्कआउट काय आज ते बघू. तर चला, रनिंग नॉर्मल केली. तुम्हाला एक गोष्ट दाखवायची म्हणून. सूर्य बघा, गणपती बाप्पा उठल्यापासून फर्स्ट टाइम सूर्य निघाला. नॉर्मल जॉगिंग कंप्लीट झाली आपली. सीन एकदम जबरदस्त निघाला. वा, एकदम भारी सूर्य बघा. फर्स्ट टाइम आता एवढा निघाला 10 दिवसातून. गणपती बाप्पा पाऊस घेऊन आलते, पाऊस घेऊन गेले. तर चला, आजचा जॉगिंग नॉर्मल केली. फक्त आता जॉगिंग काऊन करत नाही, पावसाळ्याची आपली पहिले सांगितलं होतं रनिंग कमी आपली. कारण की आपलं ग्राउंड नाही, ग्राउंड चालू झालं ना मग बरोबर आपण चालू करू. तर चला, थोडंसं 10 से 15 सेकंद ब्रेक घेऊ आणि त्याच्यानंतर आपलं वर्कआउट काय आजचा चालू करू. फायनली आज आपण ठरवलं आपण स्कॉट मारणार आहे आज, ते पण वेट घेऊन. तर चला, स्कॉटची तयारी करू आता. डेली करणं येत असतो, पण आज आला नाही का बरं काय रॅलीमध्ये गेलता असतो. तर चला.
आपण स्कॉट वर्कआउट मारले आज वेट घेऊन, तर ते काय गेले त्याचे 10-20 सेट मारले आणि त्याचे बॅक घेऊन त्याचे 10 सेट मारले, म्हणजे 30 सेट एक मारले, तसे 30चे 5 सेट मारले, 150 झाले आपले. तर हे नॉर्मल स्कॉट मारले ह्यानी काय होतं, हे थाईज असते ना, थाईजची पुढची साईज वाढते आणि हे आपण बॅक ट्रेस केला ना, तर बॅकची मसल असते ना आपली, बॅकच्या मसलवर ताण पडतो. त्याच्यामुळे रनिंग करताना मांड्या मजबूत होऊन जात्या स्कॉट मारल्याने. आणि तुम्हाला एक सांगतो, रनिंग करताना तेच फंडा असतो. 3रा-4था राऊंड मारला पोरांनी तर काय होतं, पाय डगमग करते, पाय इकडे तिकडे वाकडे तिकडे पडते. त्याच्यामुळं आपण पाय दमू नये म्हणून स्कॉट मारतो आणि पाय इकडे तिकडे पडू नये म्हणून लॅडर वर्कआउट मारतो, इन आउट. हे तुम्हाला लय वेळेस सांगितलं मी, हे सगळ्यात बेस्ट आहे उपाय. कारण की दुसरं कोणीच तुम्हाला सांगणार नाही. अकॅडमीवाले हेवाले नुसते पळा म्हणते बस, टेक्निकली सांगत नाही कसा पाय टाकायचा, कसा काय नाही टाकायचा, कोणीच सांगत नाही पहिली गोष्ट. त्याच्यामुळे म्हणलो इन आउट वर्कआउट करा, सगळं तुमच्या पायाचा आणि बॉडी रनिंग पोस्चर सगळं चेंज होऊन जाईल इन आउट वर्कआउटमध्ये तुमच्या. आणि हे स्कॉट मारले तर तुमच्या पायामध्ये ताकद येईल. तर चला नेक्स्ट वर्कआउट काय ते बघू. हां, त्याच्या आधी एक सांगायचं आहे, तर तुम्हाला तेच सांगणार होतो. इथं आपण जे प्रॅक्टिस करतो तर ग्राउंड निघतं, आणि आपण जर पोलीस भरतीला गेलो तर ग्राउंड का निघत नाही, त्याचं एक सगळ्यात मेन रिझन कारण काय माहिती का, लई पोरं चुकी करते. इथं काय करते, सकाळी उठते, मस्त फ्रेश होते, ग्राउंडला येते, ग्राउंडला वॉर्मअप करते आणि टायमिंग काढते. टायमिंग परफेक्ट येतो, कारण की बॉडी एकदम रिलॅक्स असते तुमची रात्रभर. आणि सकाळी वॉर्मअप करते, त्याच्यामुळे एकदम परफॉर्मन्स ओके होतो तुमचा. आणि तिथं भरतीला गेलं तर एक तर ट्रॅव्हलिंगला जाते तुम्ही, पहिली गोष्ट. तिथं गेले तिथं रात्र झोप नसती बरोबर तुमची. त्याच्यानंतर मग तिथं गेलं तर इकडं तिकडं फिरण्यामध्ये टाईम वेस्ट करून टाकते तुम्ही. ती सगळ्यात मेन चुकी आहे. त्याच्यामध्ये पूर्ण एनर्जी चालली जाते. संध्याकाळी आर्मी असली तर संध्याकाळी ग्राउंड घेते, पोलीस सकाळी घेते, पण सकाळी तिथं जागा नसती पहिली गोष्ट. मग तिथे दुसरं एक पॉईंट काय, जागा नसती तिथं. जागा म्हणजे वॉर्मअप करायला, स्ट्रेचिंग करायला टाईम भेटत नाही. तर ते एक आहे. आणि त्याच्यानंतर दुसरं सगळ्यात जास्त चुकी करणारे शॉर्ट आणि बनेलवर हिंडते पोरं. 90% पोरं तेच चुकी करते, शॉर्ट आणि बनेलवर हिंडते बॅगा घेऊन. त्यांनी काय होतं, बॉडी पूर्ण कूल होऊन जाते. आणि रनिंगला आणि याला कसं बॉडी गरम लागते. कधी पण चुकी नाही काय करायची, अप्पर आणि लोअर काढायचं नाही जोपर्यंत तो म्हणत नाही पळ म्हणून. त्याला उपाय कसा आहे, तिथं गेले तुम्ही जागेवर स्ट्रेचिंग करा. जसं आहे ग्राउंडला, म्हणजे ग्राउंड 10-15 अर्ध्या घंट्याने ग्राउंड आहे, तर आधी फुल एकदम घाम येऊस वॉर्मअप करायचं. पहिलं फुल वॉर्मअप करायचं, स्ट्रेचिंग करायची, फुल करायची. अप्पर घालून घ्यायचं. अप्परला कॉलर स्टाईल मारण्यासाठी नसती, कारण ते लॉक केलं वरतून एअर जात नाही. हाताला लॉक असतं आणि इथं कमरेला लॉक असतं, इलास्टिक असतं. कारण की आतली हवा बाहेर येऊ नये, बाहेरची हवा आतमध्ये येऊन, म्हणजे बॉडी गरम ते गरम राहावं बॉडी, यासाठी अप्पर असतं आपलं. अप्पर पॅक लावून ठेवायचं, लोअर पण पॅन्ट घालून ठेवायची, फुल बॉडी स्ट्रेचिंग घामाला पटकन घालून ठेवायचं. आणि जोपर्यंत ग्राउंड म्हणत नाही आता पळायचं 1 मिनिटाने लगेच, तेव्हाच काढून फेकून द्यायचं. नाही तर तो अर्धा घंटा काढून निवांत बसायचं. असं बॉडी थंड होऊन जाते, पाय लॉक होऊन जाते बसल्या बसल्या. त्याच्यामुळं पळता परफॉर्मन्स ओके होतच नाही. आणि त्याच्यानंतर तुम्ही खायचा प्रॉब्लेम असतो, रात्रभर खाते नाही खाते तुम्ही, सकाळी जाण्या येण्यात काय खाते, रेस्ट नसतो. दुसरी गोष्ट, तर या 5-6 गोष्टी आहे. 5-6 गोष्टीमुळे तुमचा परफॉर्मन्स डाऊन होऊन जातो तिथं. त्याच्यामुळे पोरं म्हणते इथं मला ग्राउंड निघतं राहतं, तिथं का निघत नाही. ह्या चुकी चुकी होत्या. ह्या चुकी कमी करा थोड्याशा. ह्या जर चुकी कमी झाल्या, रेस्ट सर्वात मेन गोष्ट आहे. गेल्या डायरेक्ट झोपू जायचं. जेवढं तुम्ही आराम करशाल तेवढी बॉडी तुमची रिकवर होती. कारण की तुम्ही रात्रभर हिंडतच राहते, दिवसभर हिंडतच राहते, आणि त्याच्यानंतर ग्राउंड काढते, मग अर्धी एनर्जी तुमची इकडेच वाया जाते. आणि ते मग परफॉर्मन्स कसं काय निघन ग्राउंडमध्ये. आणि तिथं गेलो धासकी बसती परत, किती निघन किती नाही निघन. तरी या ग्राउंडचा कसा 1600 मारायचा हा एक व्हिडिओ आपण बनवू टेक्निकली. पण हे बेसिक चुकी हे असतं. बेसिक मुळा तुमचा 10 ते 20% परफॉर्मन्स तिथंच चालला जातो. त्याच्यामुळे म्हणते यार माझा 5:10 मध्ये निघत होता, तिथं 5:40 कसा लागला, 5:50 कसा टाईम लागला. ह्या गोष्टीमुळे टाईम लागतो. ही गोष्ट नक्की फॉलो करा आणि तुम्ही एकदा ट्राय करा, रिझल्ट भेटला तर मग कमेंट करा वापस. तर चला आपलं नेक्स्ट वर्कआउट करतो.
तर चला, आज लेग वर्कआउटचा दुसरा आपण वर्कआउट केला हा, त्याचे 3च रिपिटेशन मारले. तर चला, झाला आपला लेग वर्कआउट कंप्लीट. आता आपलं काय करू, रेग्युलरचे वर्कआउट आहे ते करू. चलो. तर स्किपिंगचे आपण 300 सेट मारले, 100-100चे 3. तर आता सपाटे मारू आता आपले रेग्युलरचे. चलो. पण ही दोरी आणली, या दोरीने स्किपिंग कमी होत्या आणि आपले बायसेप जास्त दुखते माहिती आहे का. त्या करंजी ह्याच्यावरून थोडी बारीक आहे, पहिली आपली ह्याच्यावरून बारीक होती, ही थोडी जाड आहे. तर काय प्रॉब्लेम नाही. चला, शूज काढून चांगली ग्रिप भेटती. तर जोर सपाटे आपले कंप्लीट झाले, 6 ते 7 सेट मारले आपण त्याचे. तर चला, आजचा वर्कआउट एवढा होता. तर आता काय करू, फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. पण आज ऊन लय कडक पडलं, लयच कडक ऊन पडलं आज. गणपती बाप्पा गेल्यापासून पाऊस घेऊन गेले, पूर्ण वातावरण क्लीन होऊन गेलं. तर चला,
तर चला, आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. जायची तयारी करू आता. आज त्या शूजवाल्याला फोन केलता की आज म्हणजे संडे बंद राहतं म्हणे आमचं. काल बंद होतं, आज बंद आहे 2 दिवस. आता शूजला आपलं उद्याच जाणं लागेल. आज काय करू, धुऊ त्याला आज, साफपीप करू, मग घेऊन जाऊ त्याला. कारण की आज ऊन पडलं, एखाद्या वाळण का पावसाचा अंदाज नाही काही. दिवसभर वाळण, सकाळ सकाळ घेऊन जाऊ आपण मग उद्या. तर चला, अब वर्कआउट कंप्लीट झाला. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट टॉपिक सोबत. जय हिंद.